नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया लहान मुलींचे क्रॉप टॉपचे ड्राफ्टिंग, कटिंग आणि स्टिचिंग। यासाठी आपण इथे 4 फोल्ड फॅब्रिक घेतलं आहे। दोन्हीकडून फॅब्रिकला सरळ करून घ्यायचं आहे अगोदर ट्रायंगल शेपरच्या साहाय्याने। फॅब्रिक सरळ करून घेतल्यावर आता मी मापं टाकते। पूर्ण उंची सगळ्यात अगोदर घेऊया। इथे माझी पूर्ण उंची आहे 13 इंच। मी 13 इंच घेतली आहे आणि ह्यामध्ये मी कुठलंही मार्जिन ॲड नाही केलं आहे। ट्रायंगल शेपर वापरल्यामुळे लाईन आपली सरळ येते। शोल्डर माझं 10 आहे, त्याचा हाफ घेतला आहे 5 आणि आर्महोल आपण चेस्ट डिवाइड बाय 6 + 1 केलं आहे। इथे माझं 5 आलं आहे, त्यामुळे मी आर्महोल 5 घेतलं आहे। त्यानंतर चेस्ट आहे 24 डिवाइड बाय 4, अर्धा इंचची लूजिंग दिली आहे आणि 1.5 इंचचं मार्जिन। कमरेचं माप इथे आपलं 23 आहे, डिवाइड बाय 4 5.25 आलं आहे आणि 1.5 इंचचं मार्जिन। हा खूप लहान मुलीचा टॉप मी बनवत आहे, त्यामुळे वेस्टमध्ये एक्स्ट्रा काही घेतलं नाही आहे टक्ससाठी। या क्रॉप टॉपला टक्स बॅकला किंवा फ्रंटला नाही दिलेला आहे। आता गळा रुंदी घेतली आहे 3 इंचावर। ही लाईन जॉईन करायची आहे आणि ह्याचं निम्मं घ्यायचं आहे। जे निम्मं येईल तो आपला बेल्टची साईज, ती आपली बेल्टची साईज असेल। तर इथे माझा 2.5 इंच आलं आहे, 2.5 इंचावर माझा बेल्ट असेल आणि आर्महोल शेपरच्या साहाय्याने आता आर्महोलचा शेप द्यायचा आहे। जसा ठेवला आहे हे तिन्ही पॉईंट्स मॅच झाले पाहिजे, त्यानंतर आपला आर्महोलचा शेप छान येतो। आता ह्या क्रॉप टॉपला पुढून आपला व्ही शेप आहे, तर हा शेप निम्मा घेऊन देऊ शकतो किंवा खालून 2-3 इंच वरती घेऊन पण देऊ शकतो। मी इथे 5 इंचावर दिलेला आहे। सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। जर तुम्हाला सरळ हवा असेल तर सरळ ठेवू शकता। मला इथे थोडासा कर्व शेप हवा होता, त्यामुळे मी कर्व शेप दिला आहे, थोडासा तिरका दिला आहे। या टॉपला आपण बेल्ट वेगळा अटॅच करणार आहोत, त्यामुळे याला मार्जिन घ्यावं लागेल। आपण मार्जिन अगोदर कुठेच घेतलं नाही। तर आता मी 0.5 इंचचं खालच्या साईडने आणि 0.5 इंचचं वरच्या साईडने मार्जिन घेणार आहे। मी हा टॉप पुढून आणि मागून फ्रंट आणि बॅकला पॅक केला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला बॅकला चेन किंवा इलास्टिक लावू शकता, पण वरती आणि खाली फक्त 0.5 इंचचं मार्जिन घेतलं आहे आणि साईडला जास्त घेतलं आहे। आता मी याचं कटिंग करून घेते। यासाठी जे मेजरमेंट आपल्याला लागलेले आहे ते मी बॉडीवरती घेतले आहे डायरेक्ट। कटिंग करताना बॅक आणि फ्रंट दोन्ही पार्ट एकासोबत निघतात। तर हा जो ट्रायंगल शेप आहे वेस्टवरती फ्रंट साईडला, तुम्हाला बॅकला हवा असेल हा तर बॅकलासुद्धा ठेवू शकता। मला नको होता म्हणून मी बॅकला हलकासा राऊंड शेप दिला आहे। आर्महोल शेपरने पण तुम्ही शेप देऊ शकता किंवा हलक्या हाताने राऊंड शेप दिला तरी चालतो। मेन फॅब्रिकवर हे कटिंग करून घेतलं आहे आणि दोन्ही साईडनी ओपन ठेवायचं, बाकी सगळीकडे उलटं स्टिच करून घ्यायचं आहे। फ्रंट साईडला पण सेम करायचं आहे, वरती आणि खाली पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे। फॅब्रिक उलटं ठेवून त्याला सरळ करण्यासाठी दोन्ही साईडला जागा ठेवायची आहे। हा बेल्ट आहे, ह्यासाठी माझ्याकडे फॅब्रिक कमी असल्यामुळे मी 11 इंच घेतलं आहे, तुम्ही जास्तही घेऊ शकता। आणि बेल्ट आपला अर्धा ते 1.25 इंचचा बनणार आहे, तर मी दोन्ही साईडला 11-11 इंचची पट्टी घेतली आहे। झालेलं आहे। आता सगळ्यात अगोदर मी बेल्ट जोडून घेणार आहे। बेल्ट जोडण्यासाठी मी बेल्टच्या साईजचा अस्तर घेतला आहे, कारण माझं फॅब्रिक इथे थोडं हार्ड आहे, तर ते बाळाला खांद्यावरती टोचावं नाही किंवा रुतावं नाही, त्यासाठी मी याला अस्तरवर जोडणार आहे। अस्तरवर जोडल्यावर आपण पायपिंग जशी पलटी करून घेतो तसं ही पट्टीसुद्धा आपल्याला पलटी करून घ्यायची आहे। मी इथे ही पट्टी सुईच्या सहाय्याने पलटी केली आहे। हा बेल्ट मी अगोदर फ्रंट साईडला अटॅच केला आहे, फोल्ड केला त्याला आणि मेन फॅब्रिक आणि अस्तरच्यामध्ये ॲडजस्ट केला आहे आणि पिनने त्याला सिक्युअर करायचं आहे। साईडला जे मार्जिन घेतलं होतं आपण शिलाईचं, ते मार्जिन सोडून बेल्ट ॲडजस्ट करायचं आहे आणि त्यानंतर जे मार्किंग केलेलं आहे मार्जिनचं,
त्यावर शिलाई करून घ्यायची आहे वरच्या आणि खालच्या साईडला, आणि मधली साईड ओपन ठेवायची आहे जी आपण पलटी करणार आहोत. फ्रंट पार्टला दोन्हीकडे शिलाई मारून झाल्यावरती कपडा पलटी करून घेतला आहे, प्रेस करून घेतला आहे, आणि त्यानंतर या फॅब्रिकला मॅच होईल अशी माझ्याकडे लेस होती, तर मी ही लेस पण लावून घेतली आहे. फ्रंट पार्टसारखा बॅक पार्टसुद्धा मी इथे रेडी करून घेतला आहे, आणि आता फिटिंगची मार्किंग अगोदर करायची आणि फिटिंग करून घेणार आहे मी. फिटिंग करून झाल्यावर मी इथे बेल्ट अटॅच करते आहे बॅक साईडला. तर बेल्टची साईज 2.5 इंच होती, मी 2.25 घेतली आहे, 0.5 इंच एक्स्ट्रा घेतलं आहे थोडंसं लुझिंगसाठी, आणि अशा पद्धतीने मी आता हे दोन्ही बेल्ट अटॅच करून घेणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर हा आहे टॉपचा फायनल लुक. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.